त्यांचा पेशंट 1 महिन्यापासून आहे, बरोबर आहे. आणि आता 1 महिन्याच्या नंतर आता पेशंटची वेळ संपत आली की तुम्ही काय म्हटलं की ते जास्त हालचाल काही करत नाहीये, तुम्ही इकडून घेऊन जावा. तेव्हा बोलताय की तुम्ही कोविड टेस्ट करायला पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे पेशंट इकडे ऍडमिट केला तर त्याच वेळी तुम्ही कोविड टेस्ट करायला पाहिजे होतं ना. मग तेव्हा तुम्ही केलं नाही. आता तुम्ही बोलताय आम्ही कोविड टेस्ट करू. प्रॉब्लेम काय आहे ते ऍक्च्युली एकच प्रॉब्लेम आहे आमचा की आता ऑलरेडी 5 लाख रुपये भरलेले आहेत. 5 लाख रुपये भरलेले आहेत आतापर्यंत टोटल. 2 लाख भरले. हा सांग ना कसले कसले. मेडिकलचे पण झाले आहेत ना. तुम्ही हॉस्पिटलचे 2 लाख सांगताय ना. मेडिकल ब्लड टेस्ट. आपलं हॉस्पिटलचा जे आहे तोच विषय चाललाय ना. हॉस्पिटलमध्ये मेडिकल पण आलं ना सर. मग ते सगळे पकडून 5 लाख रुपये आतापर्यंत यांनी भरले. बघा हॉस्पिटलला 2 लाख 1 महिना झालेला पेशंट आहे. हा ठीक आहे, मी मान्य करतो तुम्ही सहकार्य केलं, सगळ्या गोष्टी मान्य झालेला करतो. आहे. त्याच्यानंतर आपण जे बिल आहे टीएमसीचे जे रेट आहे. येस सर, माझं एकच मत आहे, तुमच्या ठाणा नोबल हॉस्पिटल याला कॉपरेट करावं हीच आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला काय त्रास त्या गोष्टीने मी साठी केलं की नाही ऐका ना. आता त्यांची परिस्थिती काय आहे तुम्हाला सांगतो. आता ते सांगतात की 3-3.5 लाख रुपये माझ्याकडे मागतात. तेवढे त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती नाहीये आणि हा व्यक्ती लोकांकडून व्याजाने पैसे काढून इकडे. तुम्ही बोललं आमचे डिस्कस नाही केलं, पण आम्ही तुम्हाला काल बोललो या गोष्टी की आम्हाला एवढेच आहेत, आमच्याकडे नाही होऊ शकत. आता त्यांच्याकडे 1 लाख रुपये आहेत, ते तेवढेच भरू शकतात. त्यांची परिस्थिती तेवढी ही गोष्ट माहिती आहे चांगल्या प्रकारे. नाही, तुम्ही काय म्हटला की 100% ते जे लंग्स डॅमेज आहे, बरोबर आहे. ही गोष्ट आज नाही सांगितली आपण. हो सर, आता तुम्हाला पण ही गोष्ट माहिती आहे. 100% त्याचं लंग डॅमेज असल्यानंतर त्या पेशंटची कमी म्हणजे तो गेल्यात जमा थोडेफार मध्ये जेवढे आपण खेचता येईल आपण खेचू. फक्त दिवस खेचू शकतो, बरोबर. फक्त दिवसच खेचू शकतो, बाकी काही नाही. ही गोष्ट सर तुम्हाला माहिती आहे. मी तुमच्याबद्दल किंवा तुमच्या हॉस्पिटलबद्दल काहीच वाईट बोलत नाही. माझं एकच मत आहे की त्यांचं तेवढं बिल झालंय तर त्यांची परिस्थिती आता सध्या नाही का, कुठून कसे त्या लोकांनी पैसे आणले तर ते लाख रुपये भर आहेत, ते लोक देऊ शकतात. मी तुम्हाला ते निवेदन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बाकी तुमच्याबद्दल आम्हाला तक्रार नाहीये कोणत्याच गोष्टीची. तुम्ही कॉपरेट केलं, तुमचं धन्यवाद करतो आम्ही की तुम्ही हर गोष्टीमध्ये आम्हाला हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही कॉपरेट केलं म्हणून. आम्हाला ते ना, फक्त काय यांची कंडिशन अशी आहे ना, तो एक आहे भाड्याने राहतो भाऊ बदलापूरला, तो बदलापूरवर भाड्याने राहतो. 4 महिने झालं त्यांनी भाडं नाही भरलं. कुठून पैसे घेऊन त्यांनी एकाकून 50 घेतले, एकाकून 20 घेतले, असे करून पैसे आज ऑफिसला आला माझ्याकडे बोलायला, बघा दादा असं करून असे प्रॉब्लेम झाले. मेडिकलचे मला याच्यात काय बोलायचंय. मेडिकलचे सर 1 लाख रुपये. मेडिकल 1 लाख आहे खाली. नाही मग तुम्ही ब्लड सांगा टेस्टचे ना, वेगळे आहेत. तुम्हाला वारंवार प्रत्येक वेळेस पण असं प्रेरित करू शकतो ऍक्च्युली ना. तुम्हाला हे गोष्ट माहिती आहे त्यामुळे तुम्ही रातोरात त्यांना बोलला का नाही की पेशंट हलवा तुमचा, नाही तर तुम्ही बोललाच असता. 1 मिनिट. पेशंट सिरियस आहे. फोर्स करायला कुठे आला. काल तुम्हाला रिक्वेस्ट केली बरोबर, त्यानंतर आम्हाला वाटलं की नाही आता आपल्याकडून म्हणजे तुम्ही जे बोलत होता तेवढे होत नाहीये, म्हणून आम्ही दादांना रिक्वेस्ट केली. बस एवढाच फरक आहे. जे आता सोल्युशन काय समोर एकच म्हणणं आहे का एवढं नाही. पेशंटला सपोर्ट केल्यानंतर मी सुद्धा मान्य जर करतो तुम्ही असं सपोर्ट केलं. मी वागावं. तुमच्याबद्दल एक सुद्धा बरं, शब्द वाईट पैशासाठी पण अपशब्द support मी केलेला तुम्हाला आहे. वापरला. कुठल्या पेशंटला करतो. जाऊ दे, काय असेल, हॉस्पिटलमध्ये 1 लाख रुपये भरून टाक. मला एवढ्या वर्षामध्ये त्रास द्यायला आलो का कधी? त्रास द्यायला सर आलो. परिस्थिती कोण काहीतरी खराब आहे. परिस्थिती तुम्ही म्हणून घ्या तर ना बोललो आम्ही तुम्हाला. आता त्याच्याकडे तर बघा ना थोडं काय आहे ते. आता तर म्हणजे आम्ही काहीच पैसे भरले नाही असं नाही. नाही तर एक काम करतो, ह्याच्यात 50 भरतो आणि तिकडे 50 भरतो. तिकडे 50 काहीतरी तर लिमिटेशन ठेवा. हा मग देतो ना साहेब. सर मी ऐकतोय का, तुमचा मान राखतोय मी. पैसे मी असं बोलत नाही की 261 पैकी आता तुम्ही 1 लाख रुपये भरताय फक्त. बरोबर आहे, पण तुम्ही बोलता ते पण पैसे भरा. हॉस्पिटलचं बिल काय भरताय. ओव्हरऑल सर 1 लाख तो रुपये एकत्रच भरले. पकडलं ना सगळं. 261 आहे. ते पेशंट असं नसेलच ते काय गोष्टीचा उपयोग. तुम्हाला माहिती आहे तो पेशंट वाचणार नाहीये. माहितीये का, तुम्ही गॅरंटी घेता का? मी सगळे पैसे भरायला सांगतो, नाही. मी भरतो. हे लोक पण नाही भरत, मी भरतो. तो पेशंट तुम्ही वाचू शकता का? गॅरंटी आहे का? मी काय बोलतो सर, हा. तुमच्या दृष्ट्या सगळं जेवढं 5 लाख रुपये बिल आहे ना, मी माझ्या खिशातून भरतो. ह्या लोक पण नाही भरणार. तुम्ही सांगा पेशंट वाचेल, सांगा. मी आताच्या आता तुम्हाला कॅश 5 लाख रुपये ते करून टाकतो. चला. पेशंट पेशंट मला वाचलेला पाहिजे. बरोबर तेव्हा तुम्ही ठेवून तुम्हाला ही द्या. गोष्ट आता माहिती आहे पेशंट वाचणार नाही. क्रिटिकली आता तुम्ही त्यांना हॉस्पिटलचं ते टोटल बिल तुम्हाला सांगितलं की बाबा हे एवढेच भरू शकतात. तुम्ही बोलेल हे जे ते लॅबचे भरायला तयार आहे पण तुम्ही प्रेशराईज करताय. मी ते लोक भरायला तयार आहे. हा. भरायला हे लोकं नाही, सगळं सर. भरायला तयार. आम्ही- आम्ही पण सांगितलं, सगळे भरायला तयार नाही. ते काल 1.5 लाख रुपये हे भरायला ते तयार सर होते. मला ऐका ना, आणि नाही नाही ते नाही सर, medical- नाही सर. आम्हाला वाटलं ओव्हरऑल एक्सेल बाकी आहे. 1 लाख रुपये तुम्ही भरताय. 1 भरा. ठीक आहे हॉस्पिटलचं बिल.
बाकी तुम्ही बोलून घ्या, मेडिकलशी बोलून घ्या. ठीक आहे, बघूया आपण काय ते असेल ते 1 लाख रुपये काय त्यांचे ते भरू. पेशंट आलो, बघूया आपण.